गुड मॉर्निंग स्टुडंट। आज आपण मराठी अक्षर भारती इयत्ता 9वी या पाठ्यपुस्तकातील पाठ नंबर 14 ते जीवनदायी झाड हा पाठ शिकणार आहोत। या पाठामध्ये लेखक भारत सासने यांनी आपल्याला लिंबाच्या झाडाबद्दल माहिती सांगितली। लेखकाच्या घराच्या मागे एक लिंबाचे झाड होते आणि ते लिंबाचे झाड सजीवांसाठी जीवनदायी असे झाड होते। जीवनदायी मीन जीवन देणारे, कारण लेखकाच्या आजूबाजूला खूप गरमी होती। सगळी झाडे कापून करपून एकदम म्हणजे सुकून गेलेली होती। लेखकाच्या घराच्या मागे जी झाडं होती ती सुकलेली होती। एवढी गरमी होती, उन्हाची एवढी कायली होती की जमीन सुद्धा तापून करपून तपकिरी पडलेली होती, जमिनीला तडे गेलेले एवढी गरमी होती, कडक ऊन होतं। आणि एवढ्या कडक उन्हामध्ये लेखकाच्या घराच्या मागे जे लिंबाचे झाड होते ते मात्र हिरवेगार होते आणि त्यामुळे त्या लिंबाच्या झाडावरती आजूबाजूचे सगळे पशुपक्षी येऊन बसायचे, कारण ते फळांनी तर लगडलेले होतेच, पण त्याच्या काळ्याभोर सावलीमध्ये सर्व सजीव प्राण्यांची वस्ती असायची। कुत्री यायची विसाव्याला, मुंग्या यायच्या, झाडावर खारी खेळायच्या, पोपट, बुलबुल, चिमण्या आणि इतर पक्ष्यांनी ते झाड काय झाले होते, गजबजलेले होते। जेव्हा झाडाच्या फुलांचा बहर आला तेव्हा अनेक फुलपाखरे, अंगी अनेक रंगीत कीटक, काही फुलचुके, भुंगे, फुलपाखरे त्याच्याभोवती काय करू लागले, घिरट्या घालू लागले। एवढेच नाही तर त्या लिंबाच्या झाडावरती मधमाशांचे पोळे सुद्धा होते आणि अशा पद्धतीने अनेक पशु, पक्षी, माणसे लिंबाच्या झाडाकडे आकर्षित होत होती। म्हणून लेखक म्हणतात की हे काय आहे, ते जीवनदायी झाड आहे, ते म्हणजे लिंबाचे झाड। म्हणून लेखकाने हे लिंबाचे झाड सजीवांसाठी जीवनदायी केंद्र आहे असे म्हटले आहे। जीवनदायी मीन्स जीवन देणारे, जीवनदायी मीन्स जीवन देणारे। तर आज आपण या ते जीवनदायी झाड हा पाठ शिकणार आहोत आणि हा पाठ सजीवांसाठी हे लिंबाचे झाड सजीवांसाठी कसे जीवनदायी ठरले याचे सुंदर शब्द चित्र लेखकाने या पाठामध्ये रेखाटले आहे आणि लिंबाच्या झाडाशी निगडीत असलेली प्राणीसृष्टी आणि मानवी भावना याचा सुंदर मेळ या पाठामध्ये लेखकाने घातलेला आहे। चला तर आता आपण हा पाठ पाहूया। ते जीवनदायी झाड। भारत सासने यांचा जन्म झाला 1951 साली। ते प्रसिद्ध लेखक, कथाकार, नाटककार, कादंबरीकार, अनर्थ, लाल फुलांचे झाड हे कथासंग्रह, सर्प, दूर ते दूर तेव्हा, रात्र हा लघु कादंबऱ्या प्रसिद्ध। ही झाली लेखकाबद्दल थोडक्यात माहिती। फलदायी व जीवनदायी लिंबाचे झाड आणि मानवी जीवन याची सुंदर सांगड घालण्याचा यशस्वी प्रयत्न या पाठामध्ये लेखकाने केलेला आहे। म्हणजे फलदायी मीन्स फळे देणारे, जीवनदायी म्हणजे जीवन देणारे असे हे लिंबाचे झाड आहे। बघा, लेखकाने लिंबाच्या झाडाला फलदायी आणि जीवनदायी म्हटलंय। फलदायी मीन्स फळ देणारे, जीवनदायी मीन्स जीवन देणारे आणि या लिंबाचे झाडाचे आणि मानवी जीवनाची सुंदर सांगड घालण्याचा प्रयत्न या पाठात लेखकाने केलेला आहे। मी राहत होतो त्या घराच्या मागे एक लिंबाचे झाड होतं। लिंब म्हणजे कडुलिंब नव्हे, आपण खातो त्या लिंबाचं झाड। खिडकी लगतच होते ते काटेरी आणि लिंबाच्या फळांनी गच्च लगडलेलं असं लसलशीत हिरवगार आणि चैतन्यमय प्रदेश सगळा उन्हाचा होता। त्या भागात एकाच एकूण उन्हाळा जास्त आसमंत तापून जाई। आसपासची जमीन तापून करपून तपकिरी पडलेली दिसे। जी काही झाडं आसपास होती ती मलूल आणि काळपट हिरवी दिसत आणि पाणथळ परिसरात कुठेच नव्हती। सगळीकडे शुष्क कोरडी जमीन, घर सुद्धा तापून निघे। या सगळ्या पार्श्वभूमीवर ते झाड म्हणजे विलक्षण जीवनमय आणि जीवनदायी वाटे। लेखक सांगतात, ज्या घरात मी राहत होतो त्या माझ्या घराच्या मागे एक लिंबाचे झाड होते। आता लिंब म्हणजे कडुलिंब नव्हे, तर आपण खातो त्या लिंबाचं झाड, जे आपण सरबत बनवतो, लिंबू सरबत बनवतो ना, त्या लिंबाचे झाड। आणि ते झाड कुठे होते,
खिडकी लगतच, खिडकी लगत म्हणजे खिडकीच्या बाजूला. लिंबाच्या झाडाची वैशिष्ट्य काय? काटेरी आणि लिंबाच्या फळांनी गच्च लगडलेलं असं झाड होतं. लिंबाच्या झाडाला काठे असतात आणि ते फळांनी लगच्च असे काय झाले होते? लगडलेले होते, म्हणजे त्याला खूप फळे आलेली होती. आणि झाड कसे होते? लसलशीत हिरवगार, एकदम हरभर, म्हणजे एकदम हिरवं असं झाड होतं. आणि चैतन्यमय, चैतन्य म्हणजे प्रसन्न, म्हणजे त्या झाडाकडे बघितल्यावर आपल्याला काय वाटायचं? प्रसन्न वाटायचं. लेखकाच्या आजूबाजूचा जो प्रदेश होता, एरिया होता, तो सगळा उन्हाचा होता, म्हणजे कडक ऊन होतं. आणि त्या भागात एकूणच उन्हाळा जास्त होता, म्हणजे कडक ऊन होतं. त्यामुळे आसमंत तापून जाईल. आसमंत म्हणजे आसमान, आकाश सगळं काय जायचं? तापून जायचं. आणि कडक उन्हाळा असल्यामुळे आजूबाजूला जी जमीन होती ती सुद्धा तापून करपून तपकिरी पडलेली दिसे, म्हणजे एकदम तापलेली होती, करपलेली. आणि एकदम त्याच्यामुळे जमिनीचा कलर कसा झाला होता? जमीन लाल असते ना, माती लाल असते, ती तापल्यामुळे, ती करपल्यामुळे, तापल्यामुळे, कडक उन्हामुळे ती कशी झाली होती? तपकिरी झाली होती, म्हणजे ब्राऊन रंगाची झालेली होती. शिवाय आजूबाजूला जी काही झाडे होती ती सुद्धा मलूल आणि काळपट झालेली होती. मलूल म्हणजे एकदम सुकलेली होती झाडे, आणि ती काळपट झालेली होती. आणि पाणथळ तर परिसरात कुठेच नव्हती. पाणथळ म्हणजे जिथे पाणी असतं ना, पाण्याचा भाग, म्हणजे कुठेच पाणी दिसत नव्हतं. सगळीकडे शुष्क कोरडी जमीन, शुष्क म्हणजे कशी? एकदम कोरडी, एकदम ड्राय अशी जमीन होती. घर सुद्धा तापून निघे, म्हणजे घराचे जे पत्रे होते, कौलं होती, ती सुद्धा एकदम कडक उन्हामध्ये तापायची, त्यामुळे घरामध्ये सुद्धा खूप गरमी होत असे. आणि अशा या सगळ्या पार्श्वभूमीवर असं सगळी कंडिशन असताना हे जे लिंबाचे झाड होते ते जीवनमय आणि जीवनदायी वाटे. जीवनदायी मीन जीवन देणारे असे ते झाड वाटायचे. म्हणजे थोडक्यात एकदम कडक उन्हाळा होता, तेज गरमी होती, तरी सुद्धा लेखकाला ते लिंबाचे झाड एकदम फ्रेश, टवटवीत, हिरवेगार, जीवनमय आणि जीवनदायी वाटे. पुढे खरं भिंतीच्या उंचीचे झालेले लिंबाचे झाड म्हणजे भोवतालच्या सजीवांच्या दिलासाचे केंद्र झाले होते, हे माझ्या लक्षातच आले. त्या झाडाखाली काळीभोर सावली असे, मोरीचे पाणी सगळं त्या झाडाला जाई, त्यामुळे जमिनीत नेमकी तिथेच ओल असे. त्या ओलसर जमिनीत मला काही शंख दिसू लागले. आज इथे दिसलेला शंख उद्या तिथे दिसे. रात्रीतून तो बराच सरकलेला असे. लहान मोठे अनेक शंख मला दिसून येऊ लागले. मग लक्षात आले की या झाडाखाली गोगलगाईची वस्ती आहे. इतक्या मोठ्या आकाराच्या गोगलगाईंची मी प्रथमच पाहत होतो. आणि प्रथमच मी असंही पाहिलं की त्या गोगलगाई शंख पाठीवर घेऊन तर चालतातच, परंतु त्या झाडावरही चढतात. फांदीवर चिकट रंगाने बरबटलेल्या गोगलगाई पाहणं, त्यांचा प्रवास निरखणं हा माझा आणि लहान मुलांचा कौतुकाचा कार्यक्रम होऊन बसला होता. तर लेखक सांगतायत की जे लिंबाचे झाड होते ते लेखकाच्या भिंतीच्या उंचीचे झालेले होते, म्हणजे दिवारच्या एवढं झालेलं होतं. आणि त्या भोवतालच्या सजीवांचे दिलासाचे केंद्र होते. दिलासाचे म्हणजे विश्वासाचे ते काय बनलेले होते? केंद्र बनलेले होते. हे लेखकाच्या लक्षात आले. म्हणजे आजूबाजूचे सर्व सजीव म्हणजे पशु पक्षी माणसं त्या झाडाखाली येऊन बसायची. त्या झाडाखाली काळीभोर सावली पडायची, म्हणजे शॅडो, सावली मीन्स शॅडो. त्या झाडाखाली एक सावलीचा समानार्थी शब्द छाया. आणि लेखकाच्या घरामध्ये मोरीचं पाणी, मोरी म्हणजे बाथरूम, आंघोळीचं पाणी, आपण आंघोळ वगैरे करतो ना, ते पाणी त्या झाडाला जाई. त्यामुळे जमिनीत नेमकी तिथेच ओल असे आणि त्यामुळे ते सतत मोरीचं पाणी जायचं. मोरी म्हणजे बाथरूमचं पाणी जायचं, त्यामुळे त्या लिंबाच्या झाडाखाली नेहमी काय असायची? ओल असायची. आणि ओल असल्यामुळे लेखकाला त्या जमिनीमध्ये काय काय दिसू लागले? शंख दिसू लागले. शंख म्हणजे शेल. आज इथे दिसलेला शंख उद्या तिचे दिसे, म्हणजे ते शंख एकाच ठिकाणी दिसायचं नाही, त्या झाडाच्या ओलसर जागेमध्ये त्यांची मुवमेंट चाललेली असायची. रात्रीतून तो बराच सरकलेला दिसे, म्हणजे पुढे गेलेला असायचा. सरकलेला म्हणजे पुढे गेलेला. लहान मोठे अनेक शंख मला दिसू लागले. मग लक्षात आले की त्या झाडाखाली गोगलगाईंची वस्ती आहे. आणि थोड्या दिवसांनी लेखकाला त्या लिंबाच्या झाडाखाली छोटे मोठे असे काय दिसू लागले? शंख दिसू लागले. तेव्हा लेखकाला असे समजले की या लिंबाच्या झाडाखाली कोण आहेत? गोगलगाईंची वस्ती आहे. गोगलगाई मीन्स स्नेल,
स्नेल, गोगलगाईंची म्हणजे गोगलगाई वस्ती म्हणजे राहणे असं लेखकाच्या लक्षात आलं. कारण तिथे अनेक शंख लेखकाला दिसले. मग लेखकाने गेस केलं की इथे कोण असणार, गोगलगाई असणार. मग इतक्या मोठ्या आकाराच्या गोगलगाईंची मी प्रथमच पाहत होतो आणि लेखकाने एवढ्या मोठ्या आकाराच्या गोगलगाई फर्स्ट टाइम पाहिल्या. आणि नंतर लेखकाने असंही पाहिलं की कोणती गोष्ट लेखकाने निरीक्षण केली की गोगलगाई शंख पाठीवर घेऊन चालतात. म्हणजे जे शंख शेल असतात ना ते आपल्या पाठीवर घेऊन त्या चालतात. एवढंच नाही तर त्या झाडावर सुद्धा चढतात. फांदीवर चिकट रंगाने बरबटलेल्या गोगलगाई पाहणे, त्यांचा प्रवास निरखणे हा माझा आणि लहान मुलांचा कौतुकाचा कार्यक्रम होऊन बसला. मग लेखकाने नेहमी लेखक काय करायचे की फांदीवर या गोगलगाई झाडावर जमिनीवर चालायच्या, झाडावरती सुद्धा चढायच्या आणि नंतर लेखकाचा आणि लेखकाच्या मुलाचा एक नेहमीचा कार्यक्रम होऊन बसला होता. कोणता कार्यक्रम? तर फांदीवर चिकट रंगाने बरबटलेल्या गोगलगाई पाहणे, त्यांचा प्रवास निरखणे हा लेखकाचा आणि लहान मुलांचा काय झाला होता, कौतुकाचा कार्यक्रम होऊन बसला होता. म्हणजे लेखक हे सगळं नेहमी काय करायचे, निरीक्षण करायचे. आता याच्यावर आपल्याला असे प्रश्न विचारले जातात एक्झामला की गोगलगाईची वैशिष्ट्ये सांगा. तर गोगलगाईची वैशिष्ट्ये काय येणार, गोगलगाई कशी होती, तर आपल्याला तुम्हाला सांगता आलं पाहिजे गोगलगाईची वैशिष्ट्ये. तर गोगलगाई काय करतात, शंख पाठीवर घेऊन चालतात आणि झाडावरही चढतात. ही गोगलगाईची वैशिष्ट्ये आहे. लेखकाच्या मुलांचा कौतुकाचा कार्यक्रम कोणता? मग लेखकाच्या मुलांचा कौतुकाचा कार्यक्रम तर फांदीवर चिकट रंगाने बरबटलेल्या गोगलगाई पाहणे, त्यांचा प्रवास निरखणे हा लेखकाचा आणि लेखकाच्या मुलांचा काय होता, कौतुकाचा कार्यक्रम होता. पुढे एकदा लवकरच एक पारव्याची जोडी त्या गर्द हिरव्या आश्रयात दिलासा शोधू लागली. त्या जोडीने काड्या काड्यांचं एक घरटं त्या लिंबाच्या काटेरी झाडात बांधायला सुरुवात केली. खिडकीतून किंवा दारातून हळूच पाहिलं की गुंजांच्या डोळ्यांची लुकलुकत्या नजरेची पारव्याची जोडी दृष्टीस पडे. भोवतालच्या रखरखीतून त्या जोडीने एक थंड असा आश्रय शोधून काढला होता. माझा मुलगा तिथे वारंवार जाऊन पाही म्हणून ते जोडपे हळूहळू दिसेनासे झाले. लेखकाने नंतर तिथे एक पारव्याची जोडी त्या गर्द हिरव्या आश्रयात दिलासा शोधू लागली. पारवा म्हणजे एक पिजन, कबूतर, आणि ते त्या झाडावरती त्याने आपले जोडीने काट्या काट्यांचं एक सुंदर असं घरटं त्या लिंबाच्या झाडीत बांधलं. म्हणजे घरटं म्हणजे नेस्ट, पक्ष्यांच्या घरट्याला आपण घरटे बोलतो, नेस्ट. खिडकीतून किंवा दारातून हळूच पाहिलं की गुंजाच्या डोळ्यांची लुकलुकत्या नजरेची पारवी जोळ्या नजरेस पडे. गुंजाच्या डोळ्यांची, गुंज म्हणजे बिया, बीज असते ना, बी, त्या छोट्या छोट्या डोळ्यांची पालवी काय करू लागली, लुकलुकत्या नजरेची पारवी लेखकाला दृष्टीस पडू लागली. आणि नंतर भोवतालच्या रखरखीतून त्या जोडीने एक दिलासा, एक आश्रय असा शोधून काढला होता. लेखकाचा मुलगा तिथे वारंवार जाऊन पाही, वारंवार म्हणजे नेहमी जाऊन पाहायचा म्हणून ती पारव्याची जोडी हळूहळू काय झाली, नाहीशी झाली. ओके. चिमण्या आणि इतर पक्षी यांनी ते झाड नेहमी गजबजलेले असे. त्या लिंबाच्या झाडावरती बघा पारव्याची जोडी राहायला आली. पारव्याच्या जोडीने एक सुंदर असे घरटे बांधले. त्याच्यानंतर तिथे चिमण्या आणि इतर पक्षी सुद्धा त्या झाडावरती येऊन बसू लागले आणि त्यांचा चिवचिवाट, किलबिलाट सुरू झाला. आणि त्याला कवीने ते लेखकाने जणू गातं बहरतं संगीतमय झाड असं म्हटलेलं आहे. म्हणजे चिमण्या इतर पक्षी येऊन तिथे किलबिलाट करायचे, चिवचिवाट करायचे आणि एक प्रकारचं संगीत त्या झाडामधून बाहेर पडायचं. म्हणून लेखकाने लिंबाच्या झाडाला संगीतमय झाड असे म्हटले आहे. तुरेदार बुलबुल आणि पोपट नेहमी तिथे असे. तुरेदार बुलबुल म्हणजे जिच्या डोक्यावर काय असतो, तुरा असतो, असा देखना पक्षी, ज्याच्या डोक्यावर एक तुरा असतो तो देखना पक्षी, त्याला तुरेदार बुलबुल म्हटले. पोपट यायचे. त्या सगळ्यांचे ते झाड म्हणून एक केंद्र, एक आकर्षण, एक आश्वासनाचं, विश्वासाचं ठिकाण झाले होते. म्हणजे या सगळ्या पशु पक्ष्यांना ते एक दिलासाचं केंद्र होतं, विश्वासाचं केंद्र बनलेलं होतं. कलकलाट आणि गजबजाट हे संगीत नादयुक्त शब्द आहेत. सगळे पशु पक्षी काय करायचे, कलकलाट आणि गजबजाट त्या झाडावर बसून करायचे. त्या झाडाने जणू अनेक पक्ष्यांना जगण्यासाठी नवं आश्वासक निमंत्रण दिलं होतं. असं वाटत होतं की या झाडाने सर्व पशुपक्ष्यांना
आजूबाजूला एकदम गरमी होती, कायली होती उन्हाची, आणि पशु पक्ष्यांना जगण्यासाठी एक आश्वासक निमंत्रणच दिलं होतं की तुम्ही या, इथे बसा, तुम्हाला काही होणार नाही, असं एक आश्वासन दिलं होतं. आणि ते आश्वासन कंठोकंठी दूरपर्यंत पोहोचून भोवतालच्या तप्त वातावरणातून अनेक पक्षी त्या एकमेव थंड झाडाकडे थव्या थव्याने येत असल्याचे माझ्या लक्षात आले. मग लेखकाला असं वाटू लागलं की जणू काही या लिंबाच्या झाडाने पशु पक्ष्यांना इन्व्हिटेशन दिलं आहे, आमंत्रण दिलंय की तुम्ही या आणि इथे बसा. त्यामुळे दूरवरून तप्त वातावरण, तप्त म्हणजे एकदम गरम, गरम उष्ण वातावरणातून अनेक पशु पक्षी त्या लिंबाच्या झाडावरती येऊन थव्या थव्याने बसत, थवा म्हणजे पक्ष्यांचा ग्रुप, पक्ष्यांच्या ग्रुपला काय बोलतात, थवा. मग ते थव्या थव्याने त्या झाडावरती येऊन बसत असल्याचे लेखकाच्या लक्षात आले. झाडाखाली मुंग्यांचं एक वेगळंच विश्व होतं बघा. पशु पक्षी सुद्धा त्या झाडावरती येऊन बसत, शिवाय त्या झाडाखाली मुंग्या, त्यांचं सुद्धा एक वेगळं जग होतं. विश्व म्हणजे जग. अनेक रंगी किडे सुद्धा त्या दलदलीत होते. त्या लिंबाच्या झाडाखाली नेहमी सतत पाणी असायचं, मोरीचं, त्याच्यामुळे तिथे किचड म्हणजे दलदल झालेली होती. मग त्या दलदलीमध्ये लेखकाला अनेक रंगी किडे दिसायचे. अनेक रंगी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे किडे. एकदा पाहत असताना सापाची कात आढळून आली. स्नेक स्किन बोलतात त्याला, सापाची कात. साप म्हणजे स्नेक, कात म्हणजे त्याची स्किन. साप चालताना आपली स्किन टाकतो, त्याची स्किन डेड झाली ना की तो खाली टाकतो. मग लेखकाला त्या झाडाखाली सापाची कात आढळून आली. तेव्हा लेखकाला असे समजलं की या झाडाखाली कोण राहतो, साप सुद्धा राहतो. झाडावर खारीची वस्ती होती. खार म्हणजे स्क्विरल. खारी सुद्धा त्या झाडाखाली येऊन काय करत होत्या, राहत होत्या. म्हणजे त्या झाडाखाली खारीची सुद्धा काय होती, वस्ती होती. वस्ती म्हणजे राहणे. पण थंड सावलीत कुत्रीही तिथे विसावायला येत. कुत्री सुद्धा यायची. फुलांपासून ते फळांपर्यंतचा सगळा जीवन प्रवास त्या झाडांचा मला पाहायला मिळाला नाही. परंतु शेवटच्या बहरात फुले लागलेली पाहिली. ही फुलं चिमुकली, मंद, गोड वासाची आणि अद्भुत फळदार आश्वासक घेऊन आलेली असत. फुलांमुळे लवकरच त्या झाडाभोवती पंखधारी चिमुकल्या पऱ्या सुद्धा उडू लागल्या. फुलपाखरे आणि रंगीत उडते कीटक, फुलचुके, चिमुकले पक्षी आणि भुंगे, एका छोट्या फांदीवर मधमाशांचे पोळेही रचले जाऊ लागले. तेव्हा मात्र खिडकी लावून घ्यावी असे वाटू लागले. पण त्या माशांनी कधी कुणाला दंश केला नाही. बघा, त्या लिंबाच्या झाडाखाली पक्षी तर यायचेच, बर्ड्स, पण लेखकाला अजून काय काय तिथे दिसले, मुंग्यांची सुद्धा वारूळ दिसले. अनेक रंगी किडे सुद्धा म्हणजे वेगवेगळे इन्सेक्ट त्या झाडाखाली होते. किडे, कीटक सुद्धा होते. कीटक मीन्स इन्सेक्ट. एकदा लेखकाला सापाची कात सुद्धा तिथे आढळून आली. झाडावर खारी सुद्धा राहत होत्या. खारी म्हणजे स्क्विरल. कुत्री सुद्धा तिथे राहत होती. आणि अजून वेगवेगळे कीटक म्हणजेच ते वेगवेगळ्या प्रकारची चिमुकली, मंद, गोड वासाची अशी फळे होती. आणि ती फळांना जी फुले आलेली होती, फुले कशी होती, चिमुकली, मंद, गोड वासाची अशी फुलं होती. आणि फुल असल्यामुळे त्या झाडावरती कोण यायच्या, पंखधारी चिमुकल्या पऱ्या सुद्धा तिथे उडू लागल्या. कारण फुलांमध्ये जो मध असतो, ज्यूस असतो, तो पिण्यासाठी तिथे कोण येऊ लागले, बटरफ्लाय सुद्धा येऊ लागले. फुलपाखरे म्हणजे बटरफ्लाय, रंगीत उडते कीटक, वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेक्ट त्या झाडावरती येऊ लागले. फुलचुके, चिमुकले पक्षी आणि भुंगे. आणि एका छोट्या फांदीवर तर लेखकाला मधमाशाचं पोळही दिसलं. मधमाशी म्हणजे हनी कोंब बोलतो ना आपण, त्याला मधमाशांचं पोळं बोलतो. ते सुद्धा लेखकाला त्या लिंबाच्या झाडावर दिसलं. आणि जेव्हा लेखकाने त्या झाडावर मधमाशांचे पोळे पाहिले तेव्हा मात्र लेखक खूप घाबरले आणि त्यांना असे वाटले की आपण खिडकी लावून घ्यावी. खिडकी मीन्स विंडो. कारण जर ज्या मधमाशा असतात ना, त्या चावल्या तर आपल्याला खूप त्रास होतो. म्हणून लेखकाने काय केलं, खिडकी लावून घ्यावी असे लेखकाला वाटले. पण त्या मधमाशांनी कधीही कुणाला दंश केला नाही. अशा पद्धतीने मुंग्या, साप, वेगवेगळ्या प्रकारचे किडे, वेगवेगळ्या प्रकारचे कीटक म्हणजे भुंगे, फुलपाखरू,
कुत्री त्या झाडाखाली येऊन बसत. अशा पद्धतीने सजीवांसाठी ते जीवनदायी असे ते काय होते, झाड होते. सजीवांसाठी जीवनदायी केंद्र अशी त्या लिंबाच्या झाडाची व्याख्या झाल्याचे माझ्या लक्षात आले. पण इतकेच नव्हे तर माणसंही त्या झाडाकडे काय होत असत, आकर्षित होत होती. आणि सजीवांसाठी जीवनदायी केंद्र असे त्या लिंबाच्या झाडाची व्याख्या झाल्याचे माझ्या लक्षात आले. म्हणून लेखकाने त्या लिंबाच्या झाडाची व्याख्या केली की सजीवांसाठी जीवनदायी केंद्र. पण इतकेच नव्हे तर माणसंही त्या झाडाकडे आकर्षित होत होती. फक्त पशुपक्षीच नाही तर माणसं सुद्धा त्या झाडाखाली येऊन राहत होती. ज्या कुण्या दाक्षिणात्य स्त्रीने हे लिंबाचे झाड राहत्या घराच्या मागे केवळ भाडेकरू असताना लावलेलं होतं, तिथे त्या झाडाला कुंपण घातलं नव्हतं. लेखक सांगतात हे झाड कोणी लावलं होतं, एक दाक्षिणात्य स्त्री. दाक्षिणात्य स्त्री म्हणजे साऊथ इंडियन स्त्रीने हे लिंबाचे झाड लावले होते. जेव्हा ती त्या घरामध्ये भाडेकरू म्हणून राहत होती, रेंटवरती राहत होती, तेव्हा तिने ते झाड लावले होते. पण तिने त्या झाडाला कुंपण घातले नव्हते. कुंपण म्हणजे कुणीही जाऊन त्या झाडाला, असं आपण फेन्स बोलतो, म्हणजे कुणी जाऊ शकत नाही, त्याची फळे फुले काढू शकत नाही. पण तसं काही केलेलं नव्हतं. मुक्त मोकळं झाड होतं, ते एकदम फ्री होतं. म्हणजे कुणी तिथे जाऊ शकत होतं, फळे काढू शकत होतं, त्या झाडाखाली जाऊन बसू शकत होतं. जणू कडूपणाच्या आणि कंजूशीच्या मर्यादा घातलेल्या नव्हत्या. आसपासचे लोक येत लिंबाची फळं मुक्तपणे घेऊन जात. फळ कधी कमी पडली नाहीत. फळांनी लगडलेले ते झाड दृष्ट लागण्यासारखं, समृद्धीची भावना जागवणारं आणि जीवनदायी होतं सगळ्यांसाठी. लेखक सांगतात हे जे लिंबाचे झाड होते ते एका दाक्षिणात्य स्त्रीने लावले होते, म्हणजे एक साऊथ इंडियन स्त्रीने लावले होते. आणि ती तेव्हा त्या घरामध्ये भाडेकरू म्हणून राहत होते. पण तिने त्या झाडाला काय घातलेलं नव्हतं, कुंपण नव्हतं. ते एकदम फ्री होतं, मोकळं होतं. कुणीही जात होतं, फळं तोडून आणत होतं. आणि असे ते लिंबाचे झाड कसे एकदम दृष्ट लागण्यासारखे लिंबाचे झाड होते. म्हणजे असं की माणसे, पशुपक्षी, कीटक, साप, कुत्री आणि खारी, गोगलगाई अशा सगळ्यांनाच ते आकर्षून घेत असे. भोवतालच्या कायलीतलं विसाव्याचे आणि आनंदाचे जणू आशीर्वादमय आश्वासन आणि जगण्याचा दिलासा. काहिली म्हणजे गरमी. कायले मीन्स गरमी. म्हणजे सगळेच पशुपक्षी त्या झाडाखाली येऊन बसायचे. त्यामुळे लेखकाला असं वाटायचं, लेखक म्हणतात की भोवताली जी कायली होती, गरमी होती, त्या कायलीतून, गरमीतून एक रिलॅक्स, आराम मिळण्यासाठी असं एक विसाव्याचं, आनंदाचं असं ते काय होतं, झाड होतं. इतकं महत्व त्या झाडाला आलेलं पाहून मी चकित होत गेलो. ज्या घराची हकीकत मी सांगतोय ती एक जोड इमारत होती, ट्विन ब्लॉक. शेजारी जे राहत होते त्यांच्या परसदारी चक्क पाण्याचा हापसा, म्हणजे भरपूर पाणी होतं. लेखक सांगतायत की या लिंबाच्या झाडाकडे पाहून लेखक एकदम चकित होऊन गेले. आता लेखक या लिंबाच्या घराची जी माहिती सांगतात, ज्या घराच्या मागे जे लिंबाचे झाड होते ती एक जोड इमारत होती. जोड इमारत म्हणजे ट्विन ब्लॉक, म्हणजे त्याच्या बाजूला पण एक दुसरं घर होतं. अशी 2 घरं होती. पण शेजारी त्या घराच्या जे राहत होते त्यांच्याकडे परसदारी चक्क पाण्याचा हापसा होता, म्हणजे भरपूर पाणी होतं त्यांच्याकडे. मात्र अंगणात आणि परसदारात गवताची काडी नव्हती. पाणी असूनही त्यांच्या अंगणात काय नव्हती, एक गवत सुद्धा नव्हतं, म्हणजे त्यांनी झाडं लावलेली नव्हती. त्या घरामध्ये जी माणसं होती उदास, दुर्मुखलेली, त्रस्त वाटायची. म्हणजे लेखक ज्या लिंबाच्या झाडाबद्दल बोलतोय त्या लिंबाच्या झाडाच्या घराच्या बाजूला एक दुसरं घर होतं. त्यांच्याकडे भरपूर पाणी होतं, पण त्यांच्याकडे काय होती, त्या घरातली जी माणसं होती ती त्रस्त आणि दुर्मुखलेली होती. म्हणजे त्यांना झाडं वगैरे लावायची काय नव्हती, आवड नव्हती. त्या घरातली स्त्री नेहमी दागिने घालून बसत असे आणि स्त्री होती ती नेहमी दागिने घालून बसायचे. काही करावं असं तिला वाटत नव्हतं. परंतु पाणी आणि जमीन मुबलक असतानाही त्यांनी हिरवा आनंद पसरवण्याचा प्रयत्न कधी केला नाही. मला वाटतं झाड लावणं, ते जगवणं, त्याद्वारे दूरवर आनंदाचे आणि आश्वासनाचे संगीतमय संदेश पसरवणं आणि ते सजीवांचे आशीर्वाद घेणे ही एक प्रवृत्तीच असावी लागते. लेखक सांगतायत की त्या शेजारी जे घर होतं त्यांच्याकडे भरपूर पाणी होतं, पाण्याचा हापसा होता, पण त्या घरातल्या माणसांना झाडं लावायची आवड नव्हती. त्या घरामध्ये जी स्त्री होती ती नेहमी दागिने घालून बसायची, पण झाड लावायचं, झाड जगवायचं, मग त्याचा आनंद दूरवर पसरायचा, म्हणजे सजीव येऊन त्या झाडावर बसतील आणि त्या सजीवांचे आपण आशीर्वाद घेणं ही प्रवृत्ती त्यांच्यामध्ये नव्हती. जो माणूस एखादं झाड जगवतो तो निसर्गात एक हिरवा चमत्कार उजवत असतो.
आता हे लिंबाचे झाड बघा ना, म्हणजे जर आपण एखादं झाड लावलं तर आपल्याला खूप आशीर्वाद मिळतात, सजीवांचे, माणसांचे. बघ, एखादं आपण खूप मोठं असं झाड लावलं, त्या झाडाखाली जर सावली असेल तर त्या सावलीमध्ये येऊन लोक बसतात आणि मनोमन आपल्याला आशीर्वाद देतात, बाबा बरं झालं कोणी इथे झाड लावलं, ते मला जरा सावली मिळाली. म्हणजेच हे लिंबाचं झाड बघा ना, ज्या कुण्या बाईने हे झाड लावलं होतं ती बाई इथून निघून गेली होती, परंतु जाताना एक अद्भुत नाट्य ती आपल्यासमोर ठेवून गेली होती. म्हणजे या ज्या बाईने, ज्या दाक्षिणात्य स्त्रीने हे जे लिंबाचे झाड लावले होते, ती इथून गेली पण ती आपल्याबरोबर झाड घेऊन गेली नाही, तर त्या झाडाचा उपयोग दुसऱ्यांसाठीच झाला. दरवर्षी दर ऋतूत त्या झाडाच्या अनुषंगाने एक उत्सव साजरा होत असतो. फुलं येत असतात, घमघमाट दळवत असणारा एक अख्खा फलोत्सव, फळांचं लगडणं, हे सगळं घडतच असणार. मी तर केवळ एकाच ऋतूतल्या सजीवांच्या जागत्या नांदत्या अस्तित्वाचा साक्षीदार होतो. पण ती शेजारची माणसं, ती अनेक वर्ष त्या घरात राहत आलेली होती, परंतु ना त्यांनी ते हिरवं कौतुक पाहिलं, ना त्यांनी झाडं लावली, न त्यांनी फुलं फुलवली. हा निसर्गातला आनंद त्यांच्या मनात कधी पोचल्याचे मी पाहिलेच नाही. म्हणूनच कदाचित मी त्या माणसं त्यांच्या परत संगनासारखी उदास, भकास, तपकिरी अशी वाटत राहिली पाहिजे. लेखक सांगतात की ही जी माणसं होती ज्यांच्या घरी भरपूर पाणी होतं, पण त्यांनी कधीही झाड लावण्याचा प्रयत्न केला नाही, की त्यांनी कधी हिरवं कौतुक सुद्धा पाहिलं नाही, की फुलं फुलवली नाही, आणि निसर्गातला जो आनंद असतो झाड लावण्याचा तो कधी त्यांनी पाहिलाच नाही. म्हणून त्या घरातली जी माणसं होती ती कशी एकदम उदास, भकास आणि तपकिरी अशी वाटत होती. म्हणजे कडक उन्हामध्ये जमीन कशी तापून करपून तपकिरी होती ना, तशी ती माणसे वाटत होती. ते झाड लावणारी ती दाक्षिणात्य बाई एकदा तिच्या मुलासह आमच्या घरी आली होती. तिने आल्याबरोबर प्रथम जाऊन ते झाड पाहिलं. तिचा तो हळवेपणा मला सृजनाशी संबंधित वाटला. मला वाटलं सृजनाशी, नवनिर्माणाशी, निर्मितीशी मन जोडलेलं असेल तर ताजं राहतं. झाडांना फुलवणं, रुजवणं, त्यांचा हिरवा संदेश दूरवर पोचवणं, यातून मन सृजनात्मक आणि आनंदी, निर्मितीक्षम होत असावं. एक मागं ठेवलेलं फळदार झाड किती जीवांना जगवतं, आनंद देतं, जीवन देतं, आश्वासन आणि आशीर्वाद देतं, हे पाहिलं की मन थक्क होतं. हे मर्म ज्यांनी जाणले ते मला वाटतात आनंदी राहतात. जे भौतिक गोष्टींचा ध्यास घेतात, दागिने लिहून बसतात, त्यांच्या भोवती कधीही हिरवं झाड उगवत नाही आणि त्यांच्या मनात कधी पक्षी चिवचिवत नाहीत. आनंदापासून ते बिचारे वंचित राहत असावेत. लेखक सांगतात की ही जी दाक्षिणात्य स्त्री होती ती एकदा तिच्या मुलासह लेखकाच्या घरी आली. आल्याबरोबर तिने जाऊन प्रथम ते झाड पाहिलं आणि ते झाड पाहिल्यावर लेखकाला असं वाटलं की सृजनाशी संबंधित वाटलं. सृजन म्हणजे निर्मिती, क्रिएट करणे. आणि एखादं मन जर सृजनाशी, निर्मितीशी, म्हणजे एखादा काहीतरी आपण निर्माण करावं असं जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा ते मन जोडलेलं असेल तर ते ताजं राहतं. झाडांना फुलवणं, रुजवणं आणि त्यांचा हिरवा संदेश दूरवर पोचवणे, यातून आपलं मन काय असतं, सृजनात्मक असतं, म्हणजे क्रिएटिव्ह असतं. म्हणजे एखादं झाड ते लावणं, ते वाढवणं आणि त्याचा आनंद दुसऱ्यांना देणं, हा एक काय असतो, सृजनाशी संबंधित काय असतो, आनंद असतो, निर्मितीक्षम होत असतं. आणि असं चित्र जे हे मर्म जाणतात की एखादं झाड आपण लावलं की त्याचा उपयोग दुसऱ्यांना होतो, हे मर्म जे जाणतात तीच लोक काय करतात, झाडं लावतात. पण जे लोक नुसत्या भौतिक सुखाच्या मागे असतात, भौतिक गोष्टी म्हणजे पैशाच्या मागे असतात, जी लोक दागिने घालून बसलेली असतात, त्यांना कष्टाची किंमत नसते, ती कधीही हिरवा आनंद पसरवत नाही, ती लोक कधीही झाडं लावत नाही आणि त्यांच्या मनात कधीही पक्षी चिवचिव करत नाही. आणि असे लोक आनंदापासून कसे असतात, वंचित असतात. त्या जीवनदायी झाडानं आपल्या हिरव्या भाषेत मला असं बरंच काही सांगितलं. अशा पद्धतीने लेखक सांगतात की त्या लिंबाच्या झाडानं मला बरंच काही सांगितलं. म्हणजे थोडक्यात या पाठातून आपल्याला संदेश काय मिळाला की आपण काय करायची, झाडं लावायची आणि त्या झाडांचा उपयोग दुसऱ्यांसाठी होतो, म्हणजे हिरवा आनंद पसरवायचा, जेणेकरून ती झाडं लावल्याने दुसऱ्यांना त्याचा फायदा होतो आणि आपल्याला काय मिळत असतो, आशीर्वाद सुद्धा मिळत असतो. हे या पाठातून लेखकाला काय द्यायचं आहे, संदेश द्यायचा आहे. ओके.